2 वर्षाच्या मुलीचा अपहरण होणे हे एक मोठी बाब. अशीच एक घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोरली गावामधनं एक आलेली ही एक घटना आहे. याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे की त्या डोरली गावातील एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये जे लेबर होते, त्या लेबर मधल्या एका व्यक्तीच्या मुलीला मुकेश धुर्वे नामक जो इसम होता, त्यांनी सरळ त्या आईपासनं 8-8:30च्या दरम्यान तिच्या कडेवरनं त्या मुलीला फिरायला नेतो म्हणून घेऊन गेलो होता. चक्क त्याने सरळ अहो रात्र याच्यामध्ये पोलीस प्रशासन जागी होती. परंतु यात एक पाहणं आला, 2 राज्याची पोलीस ही रातोरात जागत आहे आणि 7 घंट्याच्या अथाक प्रयासाने मुलीला हस्तगत करून आरोपीला जेलच्या कोठडीत डांबण्यात आलं. अशाच याच्यामध्ये ASP काय बोलले आपल्या सोबत तेही जाणून घेऊया. सर, एक कळमेश्वर पोलीस ठाणा अंतर्गत एक 2 वर्ष मुलीचं अपहरणाचं एक प्रकरण समोर आल्यानंतर काय याच्यातली प्राथमिक माहिती होती, कशी काय स्टोरी आहे, काय सांगा? आम्हाला लेट लाईट इन्फॉर्मेशन भेटली की SBL कंपनीमधून एक 2 वर्षाची मुलगी त्यांच्या लेबर कॉलनीमधून तिचं अपहरण करण्यात आलं आहे. आम्ही तत्काळ तिथे टीम पाठवण्यात आली. त्यानंतर आम्हाला माहिती भेटली की त्याच कंपनीत कामाला असणारा मुकेश कुमार धुर्वे, जो MP चा राहणार आहे, त्यांनी त्या मुलीला तिच्या आईकडून घेऊन गेलेला आहे. तर तात्काळ ही माहिती आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी जिल्ह्याचे नागपूर जिल्ह्याचे SP सर माननीय हर्ष पोद्दार यांना दिली. त्यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टीम बनवण्यात आल्या. ज्यातली काही टीम बस स्टेशन, नागपूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी पाठवण्यात आल्या आणि नंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी लावून कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. याचबरोबर ही जी मुलीची अपहरण करण्याची माहिती आपल्या नजीकच्या जिल्ह्यामध्ये अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा या ठिकाणी पाठवून तिथे नाकाबंदी आणि त्यांना या मुलीबद्दल आणि आरोपीबद्दल सांगण्यात आलं. याचबरोबर आपल्या नागपूर जिल्ह्याच्या MP बॉर्डर जे लागतात, छिंदवाडा, शिवनी आणि पांडुर्णा या ठिकाणी कंट्रोलनी तिथं माहिती पाठवण्यात आली. तिथेही नाकाबंदी लावण्यात आली आणि जे आपला जो आरोपी आहे मुकेश कुमार धुर्वे, जो दिंडोरी मध्य प्रदेश राहणार आहे, तिथे एक टीम लोकल पोलिसांच्या मदतीने पाठवण्यात आली. 5 ते 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर आपल्याला ही मुलगी नजीकच्या गावामध्ये डोरली या गावामध्ये एका बसमध्ये सुखरूप आढळून आली. त्याच्या अर्धा तासानंतर आपल्याला आरोपी मुकेश कुमार धुर्वे यालाही ताब्यात घेण्यात आलं. त्याचं सध्या इंट्रोगेशन चालू आहे. सर, जी बस होती ती कुठल्या गावामध्ये होती आणि त्यामधला कुठल्या कंपनीची होती की कुठल्या एजन्सीची बस होती, काय सांगा? ही बस SBL कंपनीच्या लेबरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज करण्यात येते आणि ती बस आपल्याला डोरली ह्या गावामध्ये म्हणजे SBL कंपनीपासून एक 7 ते 8 किलोमीटर तिथे आपल्याला बस आढळली. याच्यामध्ये पाहण्यात आलं मातृत्व किती बलशाली असते. अशातच मातृत्वाच्या नावानं काही महिला कलंक असतात आणि दुसऱ्याकडे पाहण्यात येते की 2 वर्षाच्या मुलीसाठी अख्खी रात्र टाहो माजवणारी आई ही अख्खी रात्र जागून मुलींना आपल्या स्वाधीन घेते. अशातच घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज. नागेश तित्तरमारेसह.